तर नमस्कार मित्रांनो, आज मी एक साधी आणि सिंपल रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. आणि ॲक्च्युली ही जी काही रेसिपी आहे ती सातारची स्पेशल आहे. ॲक्च्युली कोणती पण गोष्ट जेव्हा आपण साधेपणाने त्याला प्रेझेंट करतो, रिप्रेझेंट करतो, तर ती फार आपल्याला भावते, आपल्या मनाला ती भावते. कारण की मानवाचा स्वभावच काय आहे की तो एक प्रकारचा नॅचरल स्वभाव असतो. एखादा साधा पदार्थ देखील आपल्याला फार भावून जातो, म्हणजे अगदी कमी वेळात पण तो एकदम चटकदार आपल्याला लागत असतो. तर अशीच एक कमी वेळात बनणारी आणि सातारची झणझणीत अशी एक रेसिपी आहे, ती म्हणजे महाद्या. तो पदार्थ आपण करत असतो तर त्याच्यामागे अनेक गोष्टी ह्या जोडल्या गेलेल्या असतात. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तिथलं वातावरण असो किंवा तिथलं सराउंडिंग असो किंवा तिथे घडलेला एक इतिहास असो, तर ह्या सगळ्यांच्या संगतीने तो पदार्थ तिथे बनलेला असतो किंवा पूर्वापार तो चालत आलेला असतो. तर महाद्याचं जेव्हा मी थोडंफार वाचन केलं किंवा महाद्याचं जेव्हा मी थोडंसं आकलन केलं, तर मला अशी एक गोष्ट जाणवली की तिथे जर ते भुईमुगाचं पीक म्हणा किंवा तिथलं वातावरण म्हणा किंवा इतिहास म्हणलं मी मगाशी, तर इतिहास असा काय घडला असेल, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारा हे एक राजेशाही, जे काही राजेशाही होती ती तिथे प्रचलित होती. तर राजांच्या काळामध्ये जेव्हा शिकारीसाठी लोक जायचे, तर त्यावेळेस काय व्हायचं की घरातून असा एखादा पदार्थ नेला जायचा जो पटकन व्हायचा आणि भरपूर दिवस टिकायचा. तर आजूबाजूला उत्पादन देखील भुईमुगाचं असेल, त्यामुळे भुईमुगाच्या शेंगाचं असं काहीतरी झटपटीत आणि चमचमीत असा पदार्थ जे कोणी शिकारीला जात आहेत तर त्यांच्या समवेत एक 2-4 दिवस टिकेल अशा रीतीने भाकरीवरती किंवा चपातीवरती ते त्या लोकांना देत असतील आणि मग ते लोक शिकारीला जात असतील. तर ह्यावरून मी एक असं आकलन काढलं की ह्या शिकारीच्या दरम्यान दिला जाणारा पदार्थ जो फार दिवस टिकेल आणि चमचमीत देखील लागेल आणि घरची एक आठवण देखील होत राहील त्यांना, तर ह्या कारणास्तव हा पदार्थ तिथे प्रचलित असावा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सातारा हा जो काही जिल्हा आहे तो सैनिकांचा जिल्हा आहे. तर सैनिक जेव्हा किंवा आपले जे काही शिपाई आहेत किंवा जे काही सैनिक आहेत ते जेव्हा देशाचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा ते बॉर्डरवरती जात असतील, तर जाताना घरची काहीतरी एक आठवण किंवा एक शिदोरी, पुन्हा तेच की ते फार दिवस टिकणारे असावं, तर त्यासाठी हा महाद्या त्या सैनिकांना घरातून एक शिदोरीच्या रूपाने बॉर्डरपर्यंत जात असावं आणि ते तिथे घरची आठवण काढून ते खात असावेत. तर हे एक त्याच्यामागे रिझन असू शकतं आणि त्यामुळे सातारचा हा जो काही स्पेशल महाद्या आहे तो आज आपण इथे बघणार आहोत. तर ॲक्च्युली काय आहे, हा एक भुईमुगापासून बनलेला अगदी चमचमीत, झटपटीत आणि तुम्ही कराल तसे आहात, म्हणजे कराल तसा हा पदार्थ बनतो. म्हणजे काय, तुम्ही आपली जी काही घाटी मसाला आहे तो कांदा आणि घाटी मसाला घालून करू शकता, जस्ट लसूण घालून करू शकता, जस्ट तुम्ही हिरवी मिरची घालून करू शकता. म्हणजे ह्या तिन्ही प्रकारे हा महाद्या तुम्ही करू शकता. हे सुक्क देखील ठेवू शकता आणि पातळ देखील करू शकता. पिठलं करतो म्हणून याला काही ठिकाणी शेंगदाण्याचं पिठलं असं देखील म्हणतात, पण साताऱ्यात हा महाद्याच आहे. बरं, महाद्या हे नाव का आलं किंवा कशामुळे आलं, तर पूर्वापार जे काही आपलं हे सह्याद्रीच्या काही रांगा आहेत ह्याच्यामध्ये मावळे भरपूर असायचे. तर मावळ्यांमधीलच एका कुणाचं तरी नाव किंवा इथलं देवाचं एखादं नाव किंवा हे एक बोली भाषेतलं नाव ह्या जे काही आपण जे काही पदार्थ बनवत आहोत ह्याला पडलं असावं. मला ॲक्च्युली माहीत नाही, पण मी आकलन केलं आणि थोडंसं माझं लॉजिक लावलं आणि त्याच्यावरून मला हे असं जाणवलं की महाद्या ह्या शब्दाचा अर्थ इथल्या बोली भाषेतूनच आलेला असावा. जर तुम्हाला याच्या मागचे जर का काही इतिहास माहिती असेल की महाद्याच का म्हणतात, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की कळवू शकता. तर चला, तर मग असा जो काही सातारचा स्पेशल आणि सातारचं एक महत्त्वाचं मला इथे विशेष काय वाटतं, तिथे जे काही वातावरण आहे किंवा तिथलं जे काही सराउंडिंग आहे, तिथलं जे काही निसर्ग आहे ना, तो अगदी वाखाणण्यासारखा आहे आणि त्याच निसर्गासारखी तिथली लोक देखील आहेत. तर त्यांचे जे काही जेवणातले प्रकार आहेत ते तिखट असतात, झणझणीत असतात. का तर सातारचं जे काही वातावरण आहे ते थंड वातावरण आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये शरीरामध्ये काहीतरी ऊब तयार होण्यासाठी अनेक पदार्थांची निर्मिती तिथे झालेली आहे.
तर त्यांपैकीच एक आहे ते म्हणजे झणझणीत चमचमीत अशी शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याचा म्हाद्या आपण आज बघणार आहोत. तर कांदा परतवून केलेला हा म्हाद्या. चला तर मग आता आपण बघूया की हा म्हाद्या केला कसा जातो. तर सगळ्यात पहिला मला काय म्हणायचं आहे की मी इथं कढई ठेवलेली आहे आणि मी गॅस सुरू केलेला आहे. पण ॲक्च्युली हा जो काही पदार्थ आहे ना, हा भाकरी झाल्यानंतर भाकरीच्या तव्यातच बनवला जातो आणि तो झटपट होतो. पण इथे मी कढई ठेवलेली आहे. तर फार पूर्वी हा पदार्थ जेव्हा घरोघरी ह्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 वाटी शेंगदाण्याचं बारीक कुटून ओबडधोबड कुटलेलं काय घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. जे खूप चांगल्या रीतीने शेंगदाणे भाजून त्याचं ओबडधोबड कूट बनवलेलं मी आहे. ते 1 वाटी मी प्रमाण घेतलेलं आहे. तर 1 वाटी शेंगदाण्याचे कूट आहे, तर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा मी इथे घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीने वरून पेरायला कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता इथे थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. अगदी तो मसाला जेव्हा आपण त्याच्यामध्ये घालणार तेव्हा परतवताना तो करपू नये म्हणून आपण थोडंसं अगदी पाणी इथे वापरणार आहोत. तर पाण्याची तशी काही फारसा उपयोग नाही आहे, पण शिंतोडे मारण्यापुरते आपण इथं पाणी घेतलेलं आहोत. तर नेक्स्ट जे काही आहे ते म्हणजे काय की आपण पूर्णपणे कढई तापवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तेल पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि अजून एक सिक्रेट गोष्ट मी सांगणार आहे जी आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. आणि इथे मी तेल घेतलेलं आहे. ॲक्च्युली मी जनरलीच माझ्या पूर्ण स्वयंपाकामध्ये ऑलिव्ह ऑइल वापरते. तुम्ही कोणतंही वापरू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे. अगदी तुम्ही शेंगदाण्याचं जर घाण्यातलं तेल वापरला तर ते सगळ्यात उत्तम. तर इथे मी 1 पळी इतकं काय घेतलेलं आहे, ऑलिव्ह ऑइल किंवा साधं जे आपलं कुकिंग ऑइल आहे ते मी आता पूर्णपणे गरम करून घेते. आणि त्याच्यामध्ये फोडणीला मी एक खूप चांगला मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे, जो कॉम्बिनेशन फार सुंदर लागतं या मसाल्याचं. आणि हे म्हणजे विशेष म्हणजे हे माझ्या आजी आणि आईकडून मी हे सिक्रेट जे आहे ते मी घेतलेलं आहे. तर ते मी तुमच्यापर्यंत आत्ता पोहोचवते, कारण की त्यांनी जो काही स्वाद येणार आहे ना तो फार सुंदर असतो. आणि कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण तडतडणाऱ्या तापलेल्या तेलामध्ये आपल्या पदार्थाला जी आपल्याला कुठल्या मसाल्याची जी चव आहे ती आपल्याला जर द्यायची असेल तर ती तापलेल्या तेलामध्ये तो मसाल्याचा पदार्थ सगळ्यात पहिला घालायचा, म्हणजे सबंध त्या पदार्थाला त्या मसाल्याच्या पदार्थाची चव राहते. आता इथं मी काय घेतलेलं आहे, तर मला ह्या म्हाद्याला जिऱ्याचा स्वाद हवा आहे. तर मी 1 टेबलस्पून इतकं जिरं काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. आणि आता ह्या तापलेल्या तव्यामध्ये मी पूर्णपणे तडतडून घेणार आहे. तर तापलेल्या तेलामध्ये तुम्ही कोणताही मसाल्याचा पदार्थ सगळ्यात पहिला जेव्हा घालाल ना तर तो त्या पदार्थाला चव त्या मसाल्याच्या पदार्थाची चव सबंध पदार्थाला मिळते. तर माझे जिरे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता ते तडतडलेले आहेत खूप चांगल्या रीतीने. त्यात आता मी जो काही माझा कांदा आहे बारीक चिरून ठेवलेला तो मी अगदी लाल रंगावरती येईपर्यंत भाजून घेणार आहे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जेव्हा हा 2-3 दिवसासाठी पदार्थ ठेवता तर तो विटू नये किंवा नासू नये ह्याकरिता कांद्यामध्ये जे काही पाण्याचं अंश असतो तो पूर्णपणे घालवण्यासाठी कांदा खूप चांगल्या रीतीने तेलात परतवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे मी हा खूप चांगल्या रीतीने परतवून घेते. आणि आता मी इथे काय करत आहे की माझा घाटी मसाला आणि कांदा असं मी कॉम्बिनेशन करून हा म्हाद्या बनवलेला आहे. तर तुम्ही लसूण किंवा हिरवी मिरची असं कॉम्बिनेशन करून देखील म्हाद्या बनवू शकता. जसं तुमच्या घरी आवडेल तसं तुम्ही करू शकता. म्हाद्या हा 3 प्रकारे केला जातो हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहेच. तुम्ही सुक्कं ठेवा जेव्हा तुम्हाला प्रवासामध्ये न्यायचा असेल. जर तुम्ही घरी खाणार असाल तर पिठल्यासारखं पातळ देखील हे बनवू शकता. पण खरी मजा ही त्या पिठल्यासारख्या पातळ म्हाद्यामध्ये नाही आहे. आणि थोडंसं तुम्ही कांदा परतवत असताना मीठ घाला. अगदी ह्याच पदार्थ बनवतानाच नव्हे तर कोणताही पदार्थ बनवताना तुम्ही जेव्हा तेलामध्ये कांदा परतवता तेव्हा अगदी 1 पिंच इतकं काय करायचं त्याच्यामध्ये नमक घालायचं. त्यांनी काय होत असतं, मीठ हा असा पदार्थ आहे
जो कोणत्याही पदार्थातला पाण्याचा अंश लवकर रिलीज होण्यास मदत करतो आणि त्यामुळे तो पदार्थ आपला पटकन परतवला जातो. आणि विशेष म्हणजे जो काही त्या पदार्थातली ओरिजिनल चव आहे ती बाहेर फेकायचं काम देखील कोण करत असतं तर मीठ आणि साखर करत असतं. त्यामुळे मीठ जर घातला तर पटकन कांदा परतवला जातो. तर हा पूर्णपणे गुलाबी रंगावर येईपर्यंत मी कांदा काय करेन परतवेन. लसूण देखील घालून करणार असाल तर सेमच प्रोसिजर आहे. कोणी याच्यामध्ये मोहरी देखील फोडणीला टाकतं, पण मोहरी आणि शेंगदाणा हे कॉम्बिनेशन फारसं चांगलं लागत नाही. अगदी जिरा आणि शेंगदाणा जितका लागतो ना चांगला तितका नाही लागत. त्यामुळे तुम्ही बघा की आपण जेव्हा उपवासाचे पदार्थ करत असतो तेव्हा खूप चांगल्या रीतीने आपले पदार्थ बनतात उपवासाचे अगदी खमंग. तर त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि जिरा हे दोनच कॉम्बिनेशन आपण वापरतो. तर माझा जो काही कांदा आहे तो फार चांगल्या रीतीने इथे शिजत आहे, परतवून मी घेत आहे. आता ह्याच्यामध्ये जो काही मी माझा घाटी मसाला आहे तो मी 1.5 चमचा इतपत टाकलेला आहे, कारण की हा पदार्थ मला झणझणीत हवा आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार, अगदी घरात लहान मुले वगैरे असतील तर ते देखील हा पदार्थ आवडीने खातात, तर त्यांच्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये जो काही तुमच्याकडे मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. अगदी हिरवी मिरची वापरताना देखील तुम्ही ह्या गोष्टीचं ध्यान ठेवा आणि त्या हिशोबाने तुम्ही हा कमी जास्त चमचमीत आणि तिखट बनवू शकता. तर अशा रीतीने मी पूर्णपणे मसाला याच्यामध्ये परतवला आहे. आता हा मसाला थोडासा काय होतो की करपतो ना तेलामध्ये, तर तो थोडासा करपू नये म्हणून मी अगदी 2 टेबलस्पून इतकंच पाणी याच्यामध्ये हा पदार्थ बनवताना मी घातलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे काही दाण्याचं कूट आहे त्याच्यामध्ये मी घालून छान रीतीने परतवणार आहे. आणि ह्या दरम्यानच मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि अगदी शेवटी मी कोथिंबीर पेरेन. तर मी हातानीच जे काही प्रमाण असतं ते माझं हातांवरतीच आहे मिठाचं किंवा साखरेचं. तर मी अगदी मला जशी चव हवी आहे त्या हिशोबाने मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि आता मी ह्याला पूर्णपणे चांगलं परतवून घेईन आणि अगदी शेवटी मी कोथिंबीर पेरेन. तर आता पार्ट येतो तो म्हणजे कोथिंबीर पेरायचा. तर पूर्णपणे बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यामध्ये पेरलेली आहे. आणि आता मस्तपैकी पुन्हा एकदा काय करायचं, गॅस माझा बंद आहे आणि मग मी कोथिंबीर पेरलेली आहे आणि आता छान रीतीने हलवून सर्व करायचं. आणि जर तुम्ही बाहेरगावी नेणार असाल तर एअरटाईट कंटेनरमध्ये हे घेऊन जावा, ते 2-3 दिवस आहे असं छान राहील.